पुणे बँकॉक इंडिगो सेवा बंद करण्यात आलेली आहे। पुणे विमानतळाच्या उन्हाळी वेळापत्रकामध्ये इंडिगोच्या पुणे बँकॉक सेवेला कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे ही सेवा बंद करण्यात आलेली आहे। तर पुणे पाटणा उड्डाणाची वेळ सुद्धा बदलून रात्रीची करण्यात आली आहे। आखाती देशामधील युद्धामुळे पुणे मुंबईच्या घराच्या किमती या 7% वाढलेल्या आहेत। इराण इस्रायल अमेरिका युद्धाचे परिणाम आता पुणे आणि मुंबईतल्या घरांवर सुद्धा घर खरेदीवर सुद्धा पाहायला मिळतात। त्यामुळे आखाती देशात राहणारे भारतीय घर खरेदी करत नसल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय। बांधकाम साहित्याचा खर्च वाढल्यामुळे घराच्या विक्रीवर मोठा परिणाम झालाय। पुणे विमानतळावर 77 कोटींचा हायड्रोफोनिक गांजा जप्त करण्यात आलाय। सीमाशुल्क विभाग आणि अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली। थायलंडमधून 76 किलो गांजा आणला होता। या प्रकरणामध्ये पोलिसांनी नवी मुंबईतील एका व्यावसायिकाला अटक केली आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये शिवसेनेच्या वतीनं रस्त्यामध्ये बसून ठिय्या आंदोलन केलं गेलं। गेल्या 2 महिन्यांपासून या ठिकाणी नगर परिषदेने रस्ता खोदून ठेवला होता। या ठिकाणी रस्त्याचं काम त्वरित सुरू करावं या मागणीसाठी हे आंदोलन केलं गेलं। नाशिकच्या चांदवडमधील कातरवाडीमध्ये खंडेराव महाराज यांच्या यात्रा उत्सवानिमित्तानं 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाला। या यात्रेनिमित्तानं 7 दिवस जागरण, गोंधळ, भजन, कीर्तन यासारखे कार्यक्रम आयोजित केले होते। शेवटच्या दिवशी 12 गाड्या ओढून भंडाऱ्याची उधळण करत 12 गाड्यांचा रथ ओढला गेला। नाशिकच्या येवल्यामध्ये बिबट्याची दहशत कायम आहे। बिबट्यानं तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानं आरडाओरडा केल्यामुळे तो थोडक्यात बचावला। या घटनेमुळे परिसरात सध्या भीती पसरली आहे। बिबट्याला जेरबंद करा अशी मागणी केली जाते। छत्रपती संभाजीनगरमधून मुंबईला जाणाऱ्या विमान प्रवाशांची गैरसोय होणार आहे। इंडिगो एअरलाइन्सनं 29 मार्च ते 24 ऑक्टोबर दरम्यानचं वेळापत्रक जाहीर केलंय। त्यामध्ये मोठा बदल करण्यात आलाय। आता रात्रीचे मुंबईला जाणारं विमान थेट नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे। या निर्णयामुळे प्रवाशांना किमान 40 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागणार आहे। छत्रपती संभाजीनगरातील वेरूळमधील घृष्णेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारनं 21 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 156 कोटींच्या या विकास आराखड्यातील प्रलंबित कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले।